आज आपण महाराष्ट्र आणि गुजरातची एक पारंपरिक रेसिपी पियुष कसं बनवायचं ते बघणार आहोत। झटपट होणारी रेसिपी आहे आणि सगळ्यांच्या आवडीची अशी रेसिपी आहे। पण सुरुवात करूयात। पियुष बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी श्रीखंड घेतलेला आहे, घरीच बनवलेलं श्रीखंड आहे। 1 वाटी एवढं दही घेतले। दही खूप आंबट घ्यायचं नाही आपल्याला, ताजं आणि चांगलंच दही वापरायचे। यासोबतच 2 टेबलस्पून एवढं केसर घातलेलं दूध घेतले। साखर घेतलेली आहे, साखर आपल्याला गरजेप्रमाणे वापरायची। वेलची पावडर घेतली, थोडी जायफळ पूड घेतलेली आहे आणि गार्निशिंगसाठी इथे पिस्त्याचे काप करून घेतलेत। आता एका ब्लेंडरमध्ये आपल्याला थोडे आईस क्यूब्स घालायचे। आईस क्यूब्स घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। त्यामध्ये घालूयात आपण दही, साखर घालायची गरजेनुसार, केसरचं दूध घालूयात, थोडी वेलची पावडर, जायफळची पूड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीखंड। आता ह्याला आपल्याला ब्लेंड करून घ्यायचे। तर इथे बघू शकता एकदम झटपट आणि एकदम मस्त असं पियुष तयार आहे। बनवायला खूप सोपं आहे, झटपट होणारं तर आहेच, पण खूप टेस्टीही लागतं। आता वरतून थोडे आपण पिस्त्याचे काप घालूयात। तर बघू शकता इथे एकदम मस्त असं आपलं पियुष तयार झालेलं आहे। तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।